छगन भुजबळ कोणत्या वाटेवर याबाबत संभ्रम. भुजबळांच्या वक्तव्यांमुळे महायुतीला त्रास. भुजबळांनी भूमिका स्पष्ट करावी. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची मागणी. मी नाराज नाही, लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात. पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर. भुजबळांच्या राज्यसभेचे काय घेऊन बसलात. 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराजय होईल. महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बालहक्क न्यायमंडळाकडून परवानगी. उद्या 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर. बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते. ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. 4 जूनचा निकाल सकारात्मक आहे. आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहिल्या. भाजप नेते पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. वडेट्टीवारांनी 4 जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य. तर बुडत्या जहाजात कोण जाणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. विठ्ठल मंदिरातील तळघरात 15व्या शतकातील विष्णूच्या 2 तर महिषासूर मर्दिनीची 1 मूर्ती सापडली. तसंच पुरातन पादुका, जुनी नाणीही सापडल्याची पुरातन विभागाची माहिती. एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त. तर काँग्रेसनं एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं. गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा.